नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कर्जमाफी 2026 बद्दल अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे, ती म्हणजे 2/6/2026 रोजीच्या जो काही कर्जमाफीचा जी आर आहे त्या जी आर मध्ये या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेली आहे। चला तर मग बघूया त्या जी आर मध्ये काय सुधारणा केलेली आहे आणि खरंच किती लोकांना आता कर्जमाफी होणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करून ठेवा। अतिशय महत्त्वाची माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी बघू शकता शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या निकषात सुधारणा करण्याबाबत या ठिकाणी निकषामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि त्याबाबतचा हा जी आर या ठिकाणी सहकार विभागाने कधी काढलेला आहे तर बघू शकता आजच 15 जुलै 2026 रोजी म्हणजे आजच या ठिकाणी या जी आर काढण्यात आलेला आहे। मित्रांनो, या जी आर मध्ये अतिशय बारकाईने आपण काय दिले ते सुधारणा आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला पहिल्या जी आर मध्ये 2 जुलै 2026 च्या जी आर मध्ये या ठिकाणी काय या ठिकाणी नमूद केलं होतं आणि आताच्या जी आर मध्ये कोणती सुधारणा केली हे मी दोन्ही दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी होणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण। नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 2/6/2026 म्हणजे 2/6/2026 रोजी हा पहिला जी आर या ठिकाणी कर्जमुक्तीचा निघाला होता। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करण्यात आली होती। या ठिकाणी 2/6/2026 रोजी या ठिकाणी योजना जाहीर करण्यात आली होती। पुढे बघूया। दरम्यान महाराष्ट्र विधिमंडळाच्या सन 2026 च्या दुसऱ्या पावसाळी अधिवेशनात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 10/7/2026 रोजी 10 जुलै 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या निकषामध्ये अंशतः बदल करण्याबाबत घोषणा करण्यात आलेली होती। या ठिकाणी घोषणा केली होती। त्यानंतर मुख्यमंत्री महोदय यांनी केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने योजनेच्या निकषात सुधारणा करण्याबाबत या ठिकाणी 14/7/2026 रोजी हा प्रस्ताव या ठिकाणी माननीय मंत्रिमंडळ बैठकीत या ठिकाणी सादर करण्यात आला होता व सदर प्रस्तावाबाबत माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार 2/6/2026 म्हणजेच पहिला जी आर जो आहे तो कर्जमुक्तीचा त्या रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। या ठिकाणी बघूया आपण त्या जी आर मध्ये काय होतं आणि या जी आर मध्ये सुधारणेत काय करण्यात आलेलं आहे। उपरोक्त प्रस्तावनेत नमूद केलेल्या पार्श्वभूमीवर दिनांक 14/7/2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या दिनांक 2/6/2026 या शासन निर्णयातील निकषामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी बघू शकता शेतकरी बांधवांनो, 1 नंबरचा मुद्दा शासन निर्णय 2/6/2026 म्हणजे जो काही पहिला कर्जमाफीचा जो जी आर निघालता तो 2/6/2026 मधील रोमन अंकातील या ठिकाणी बघता 1 नंबरचा मुद्दा आहे योजनेचा तपशील नावाचा भाग आहे। योजनेचा तपशील नावाचा भाग आहे। या भागातील अ नंबर कर्जमुक्ती मथळ्याखाली म्हणजेच कर्जमुक्ती असं नाव आहे त्या पॉइंटला, त्याच्यामधील 3 नंबरचा मुद्दा रोमन अंक आहे 3 नंबर ऐवजी खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। म्हणजेच 2/6/2026 या शासन निर्णयामधील 1 नंबरचा मुद्दा आहे योजनेचा तपशील, त्यामधील अ आहे कर्जमुक्ती, त्यामधील परिच्छेद तिसरा याच्यामध्ये सुधारणा खालील प्रमाणे करण्यात आली। म्हणजे या ठिकाणी बघू शकता काय सुधारणा केली। त्या अगोदर आपण जुना या ठिकाणी कर्जमुक्तीचा जो काही जी आर आहे त्यामध्ये 1 नंबरच्या मुद्द्यात अ नंबर कर्जमुक्तीमध्ये परिच्छेद 3 मध्ये काय दिले ते पाहू। या ठिकाणी बघू शकता शेतकरी बांधवांनो, हा आपला जुना जी आर आहे 2/6/2026 चा। यामधील 1 नंबरचा मुद्दा योजनेचा तपशील, त्याच्यानंतर अ कर्जमुक्ती आणि या ठिकाणी परिच्छेद तिसरा, या ठिकाणी या परिच्छेद तिसऱ्यामध्ये नवीन या ठिकाणी सुधारणा जी आर मध्ये करण्यात आली आहे। तर आपण जुना या ठिकाणी परिच्छेद 3 मध्ये काय दिलं ते पाहूया। या ठिकाणी बघा मी वाचतोय, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदतीत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न केलेली एक किंवा अनेक बँकाकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकी मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम रुपये 50,000 पर्यंत असल्यास त्यांना या योजनेत
अंतर्गत 50,000 अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ या ठिकाणी देण्यात येईल। असं जुन्या जी आर मध्ये या ठिकाणी देण्यात आलं होतं की 50,000 रुपयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी कर्जमुक्ती देण्यात येईल। ज्यांना 2019ला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये या ठिकाणी लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांना अधिकतम 50,000 रुपयांमध्ये या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ देण्यात येत होता, असं या ठिकाणी जुन्या जी आर मध्ये देण्यात आलं आहे। आता आपण पुन्हा नवीन जी आर वर या ठिकाणी जाऊया। आता या ठिकाणी बघू शकता आपण जुन्या जी आर या ठिकाणी वाचून आलेलो आहे। आता बघूया या जी आर मध्ये काय बदल केला आहे। ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची 30/9/2025 अखेर थकबाकी असलेली व दिनांक 31/3/2025 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकी या ठिकाणी मुद्दल व व्याजासह एकूण रुपये 2 लाखापर्यंत असल्यास त्यांना त्या योजनेअंतर्गत 2 लाख अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल। या ठिकाणी बघू शकता या मुद्द्यामध्ये अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगतो की 2019ला ज्यांनी कर्जमुक्तीचा लाभ घेतला होता त्यांना पहिल्या जी आर मध्ये 50,000पर्यंत कर्जमाफी अधिकतम होती आणि आता सुधारणेमध्ये या ठिकाणी त्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। ज्यांनी 2019ला सुद्धा कर्जमुक्तीचा लाभ घेतला होता त्यांच्यासाठी आता अतिशय मोठी खुशखबर आहे की त्यांना सुद्धा 2 लाखापर्यंत कर्जमाफी या ठिकाणी मिळणार आहे, असं या सुधारणेच्या जी आर मध्ये या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे। आपण दुसरा मुद्दा बघूया सुधारणेच्या जी आर मध्ये काय दिले ते। सुधारित जी आर मध्ये बघू शकता 2 नंबर शासन निर्णय 2/6/2026 म्हणजे जुना जी आर मधील योजनेचा तपशील या भागातील एक वेळ समझोता OTS मथळ्याखालील परिच्छेद 2 वगळण्यात येतो। आता आपण बघूया परिच्छेद 2 वगळण्यात आलेला आहे। हा 2 परिच्छेद काय आहे ते आपण जुन्या जी आर मध्ये जाऊन बघूया। या ठिकाणी बघू शकता शेतकरी बांधवांनो आपण आलेलो आहे एक वेळ समझोता OTS यामधील परिच्छेद 2 म्हणजे या ठिकाणी रोमन अंकामध्ये जो काही 2 नंबरचा मुद्दा दिलेला आहे तो या ठिकाणी आपण बघूया, जो की या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे। या ठिकाणी बघू शकता मी 2 नंबरचा मुद्दा वाचतो। ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची 30/9/2025 अखेर थकीत असलेली व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम रुपये 50,000पेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या थकीत रकमेपैकी 50,000च्या वरील संपूर्ण थकबाकी बँकेमध्ये जमा केल्याच्या नंतर त्यांना रुपये 50,000 प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा एक वेळ समझोता योजनेचा लाभ देण्यात येईल। तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्शाची 50,000 रुपयाच्या वरील रक्कम रुपये जमा करण्यासाठी 31/3/2027 पर्यंत मुदत देण्यात येईल। म्हणजेच या ठिकाणी एक वेळ समझोता OTS मधील हा 2 नंबरचा मुद्दा तुम्हाला अतिशय साध्या सोप्या भाषेत मी सांगतो की तुम्हाला जर तुम्ही 2019च्या योजनेमध्ये जर कर्जमुक्तीचा जर लाभ घेतला असेल तर तुम्हाला या नवीन कर्जमुक्तीमध्ये जर 50,000 रुपयापेक्षा जर जास्त तुमचं कर्ज झालं असेल तर 50,000 रुपयापेक्षा जे जास्त झालेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी वरचे जे काही रक्कम झालेली असेल ती तुम्हाला 31/3/2027 पर्यंत भरण्याकरता मुदत शासनाने दिलेली होती आणि त्यानंतरच तुमचे 50,000 या ठिकाणी माफ होणार होते। म्हणजेच अधिकतम रक्कम 50,000 रुपयापर्यंतच माफ होती, हा मुद्दा याच्यामध्ये दिलेला होता। तर आता आपण नवीन जी आर मध्ये बघूया की या ठिकाणी किती लाभ दिलेला आहे। या ठिकाणी बघू शकता आपण 2 नंबरचा मुद्दा तिकडे वाचून आलेला आहे, पूर्ण तो 2 नंबरचा मुद्दा वगळण्यात आलेला आहे। म्हणजे तुम्हाला आता 2 लाखापर्यंत या ठिकाणी कर्जमुक्ती मिळणार आहे, त्यामुळे हा मुद्दा या ठिकाणी शासनाने वगळलेला आहे। या ठिकाणी तिसरा मुद्दा बघूया आपण या ठिकाणी काय दिले ते। शासन निर्णय 2/6/2026 मधील योजनेचा तपशील या भागातील प्रोत्साहनपर लाभ या मथळ्याखालील परिच्छेद 1 मधील 26-27 हे वर्ष वगळण्यात येत आहे। आता आपण जुन्या जी आर मध्ये बघूया या ठिकाणी प्रोत्साहनपर लाभ मधील परिच्छेद 1 काय आहे, त्याच्यानंतरच आपल्याला कळेल की हे नेमकं काय आहे ते। चला तर मग आपण जुना जी आर बघू। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आपण जुन्या जी आर आलो 2/6/2026च्या जी आर वर आलेलो आहे। या ठिकाणी बघू शकता प्रोत्साहनपर लाभ आणि यामधील पहिला जो मुद्दा आहे वित्तीय, या ठिकाणी मी पहिला मुद्दा वाचतो। वित्तीय शास्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी त्यांनी 22-23, 23-24 आणि 24-25 या 3 आर्थिक वर्षापैकी
कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपण्याच्या नंतर 30 जून 2000 पूर्वी किंवा बँकेने प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरचे असेल त्या दिनांकाच्या पूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी 50,000 इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल. म्हणजेच या ठिकाणी प्रोत्साहनपर लाभ म्हणजेच या ठिकाणी प्रोत्साहनपर लाभ कोणासाठी आहे, तर जे रेग्युलर आपलं कर्ज भरतात त्यांच्यासाठी आहे. म्हणजेच त्यांनी 22-23, 23-24 आणि 24-25 या तिन्ही आर्थिक वर्षापैकी किमान 2 आर्थिक वर्षामध्ये जर जे काही आपले नियम असतील त्या तारखेच्या शेवटच्या तारखेच्या अगोदर या ठिकाणी कर्ज भरलेलं असेल त्यांना अधिकतम 50,000 रुपयापर्यंत लाभ या ठिकाणी देण्यात येईल. हा मुद्दा जशास तसा आहे मित्रांनो, फक्त पुढच्या या ठिकाणी पॉईंटमध्ये बदल केला आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. पुढे बघूया. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 2025-26 व 26-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असेल. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही मागच्या 3 वर्षापैकी 2 वर्षाचं कर्ज भरलेलं असेल आणि पुढे 25-26 आणि 26-27 या 2 वर्षामध्ये सुद्धा तुम्ही जर कर्ज उचलणार असाल ते सुद्धा तुम्हाला रेग्युलर नियमाच्या मध्ये तुम्हाला भरावं लागेल. जे काही शेवटची तारीख असेल त्याच्यात ते भरावं लागेल तरच तुम्हाला 50,000 मिळणार होते. फक्त आता त्यापैकी या ठिकाणी जे पुढचे 2 वर्ष होते 25-26 आणि 26-27 त्यापैकी फक्त 26-27 आर्थिक वर्ष एवढं फक्त त्यांनी कमी केलेलं आहे. म्हणजे हा या मुद्द्यामधील तुम्हाला मागचे 22-23, 23-24 आणि 24-25 यापैकी 2 वर्ष तुम्हाला रेग्युलर भरलेले असावे हे तर तुम्हाला कंपल्सरी आहे. त्यानंतर तुम्हाला आता पुढचं वर्ष म्हणजे फक्त 25-26 जे काही तुम्ही कर्ज उचललेलं असेल ते पण तुम्हाला वेळेवर भरावं लागेल तर तुम्हाला 50,000 रुपये लाभ या ठिकाणी मिळेल. फक्त 26-27ला तुम्ही जे काही नवीन कर्ज उचलणार आहात ते तुम्ही वेळेमध्ये भरणे या ठिकाणी आता या मुद्द्यामधून काढून टाकलेले आहे. त्यामुळे आता तुम्हाला 50,000 रुपये लाभ फक्त या ठिकाणी म्हणजेच तुम्हाला आता या ठिकाणी मागचे 2 वर्ष आणि पुढचं एकच वर्ष या ठिकाणी भरलं तर 50,000 रुपये मिळतील. म्हणजेच अगोदर काय होतं तर मागचे 3 आणि पुढचे 2 असे 5 वर्ष तुम्हाला रेग्युलर भरणे अपेक्षित होते. आता तुम्ही मागचे 3 आणि पुढचं 1 वर्ष जरी भरलं तरी तुम्हाला 50,000 रुपये मिळतील. 26-27 आर्थिक वर्ष भरण्याची अट या ठिकाणी काढून टाकण्यात आलेली आहे. चला तर मग आपण आणखी नवीन GR वर जाऊया. या ठिकाणी मित्रांनो आपण पुन्हा या ठिकाणी नवीन GR वर आलेलो आहे. पुन्हा या GR मध्ये काय दिले ते बघूया आपण. या ठिकाणी बघू शकता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मधील या ठिकाणी विधानसभेमध्ये मंत्री महोदयांनी जे काही आपल्या निकषात बदल करण्याबाबत सांगितले होतं ते या ठिकाणी निकषामध्ये बदल करण्याबाबत या ठिकाणी हा GR काढण्यात आलेला आहे. चला तर मित्रांनो हा होता कर्जमुक्ती योजनेबद्दल सुधारित जो काही GR काढला होता आणि निकषामध्ये काय बदल केले होते त्याबद्दलचा GR अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी माहिती समजून घेण्याकरता आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ येत असतात. त्याकरता आपल्या चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.